नमस्कार. परवा माझ्या मुलीने एक प्रश्न विचारला, आई तू सगळ्यांना सांगते की मनुष्य आजारी पडू नये म्हणून आयुर्वेद सांगितलेलं आहे, मग तू औषधं का देते? तर आयुर्वेदाचं प्रयोजन असं सांगितलेलं आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्य टिकवण्यासाठी सांगितलेलं आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहाराचे नियम ह्या सगळ्यांचं प्रयोजन असंच आहे की तुम्ही आजारीच पडू नये, आणि मग जर आजारी पडले तर काय औषधं घ्यावे याच्यासाठी देखील आयुर्वेद सांगितलेलं आहे. पण सर्वप्रथम आहे की स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकलं पाहिजे. आता ह्या स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकलं पाहिजे याच्यासाठी आयुर्वेदाच्या जे चिकित्सा सांगितलेली म्हणजे ट्रीटमेंट सांगितलेली त्याच्यामध्ये सर्वप्रथम सांगितलं आहे रसायनं. रसायनं म्हणजे अशी औषधं जे तुमच्या शरीराची ताकद वाढवतात, क्षमता वाढवतात, आजारांशी लढण्याची कॅपॅसिटी वाढवतात, आणि शक्यतो ज्या वेगळ्या ऋतूचा परिणाम किंवा आपल्याकडून आहारातनं वागण्यातनं ज्या चुका होतात त्या चुकांनाही पुरून उरेल इतकी शरीराची क्षमता विकास करतात ते सगळे औषधं रसायन. गुळवेल, त्रिफळा, आवळा हे सगळे काही रसायनांमध्येच येतात. सोन्याचं भस्म, हिरक भस्म, चांदीचं भस्म, अभ्रक भस्म हे सुद्धा रसायनामध्ये येतात. आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात श्रेष्ठ रसायन कुठलं ते सांगणार आहे मी, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. आज त्यापैकीच अनेक रसायनांपैकी अतिशय प्रसिद्ध असणारं म्हणजे च्यवनप्राश रसायन, याबद्दल मी सांगणार आहे. हे च्यवनप्राश कसं बनतं ना याची इतकी सुंदर आणि तितकीच जटिल प्रोसेस आहे. मी जमेल तितक्या सोप्यारीते सांगण्याचा प्रयत्न करते. जे जे लोक च्यवनप्राश खाताना त्यांनी अगदी कान देऊन ऐका, कारण वैद्याने निर्माण केलेला च्यवनप्राश हा काही असाच उगाच नसतो. तुम्हाला माहिती असणाऱ्या बऱ्यापैकी वनस्पती सांगते. दशमुळं म्हणजे ज्यामध्ये 10 वनस्पती असतात ज्यांची मुळं वापरली जातात, ते विशेष करून वात कमी करतात. दशमुळं, गुळवेल, गोखरू, कर्कटशृंगी, आपले नेहमीचे मनुके, पुनर्नवा, त्रिफळा, शटी, जिवंती अशा अनेक वनस्पती, जवळपास 40 ते 50 वनस्पती आहे. वेगळ्या वेगळ्या ग्रंथानुसार थोडाफार पाठ वेगळा वेगळा असू शकतो. त्या वनस्पतींचा काढा बनवला जातो, आणि तोही साधासुद्धा काढा नाही बरं, जवळपास 16 पट काढ्याचा 4 पट आटवला जातं. त्याला संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे गतरस, म्हणजे त्या वनस्पतींमधला जो रस आहे, त्यांचं काम करण्याची जी क्षमता आहे ती त्या पाण्यामध्ये येत जाते. पण हे पाणी नुसतं नसतं बरं का, हा काढा बनवताना त्याच्यामध्ये हे मोठ्या मोठ्या पुरचंड्यांमध्ये भरून आवळे असतात. हे आवळे त्या काढ्यासह उकळले जातात, जेणेकरून वनस्पतींचे गुणधर्म त्यांच्यामध्ये येतात. मग काढा आपला उकळला गेला, आटवला गेला की हे आवळे मोकळे करतात, ते थंड होऊ देतात. त्यांचे सालं, त्यांच्यामधल्या रेषा, त्यांच्यामधल्या बिया म्हणजे जे घटक आवश्यक नाही ते काढले जातात, आणि ह्या आवळ्याचा बनवला जातो मावा, म्हणजे थोडक्यात पीठ. हे पीठ योग्य प्रमाणात तुपात आणि तेलात छानपैकी भाजलं जातं. एकीकडे हा मावा बनण्याची प्रोसेस चालू असते, तर दुसरीकडे त्या काढ्याचा म्हणजे जो आपण एवढ्या सगळ्या वनस्पतींचा आटवलेला जो काढा असतो ना त्याचा बनवला जातो साखर टाकून पाक. या साखरेमध्ये पण साधीसुधी साखर नाही, खास खडीसाखर वापरली जाते, जी पित्त शमन करते, जी शरीराला बल देते, दोषांचं शमन करते. आणि मग विशिष्ट पद्धतीने पाक सिद्ध झाला, आवळा भाजला गेला की ते एकत्र करून छान भाजले जातात. तेव्हा त्याचा एक प्रकारचा घट्ट असा पातळसर, किंचित घट्ट किंचित पातळसर असा जो काही लेह बनतो, तिथून च्यवनप्राशची बऱ्यापैकी प्रोसेस संपते. मग त्यामध्ये ते म्हणजे प्रक्षेप द्रव्य टाकणं. प्रक्षेप म्हणजे अशी औषधं की ज्यांना उकळण्याची, काढा बनण्याची, परतण्याची गरज नसते, ते फक्त नुसतेच खाऊन त्यांच्या जे काम आहे ते दाखवतात. यामध्ये मध आहे, वंशलोचन आहे, नागकेशर आहे, पिंपळी आहे, अशी अनेक व्यवस्थित प्रमाण सिद्ध असतं. हा विशिष्ट प्रकारचे औषधं विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचंही गणित असतं, त्या पद्धतीने वर्ण टाकले जातात. आणि हा थंड झालेला च्यवनप्राश
आपण धूपन करून, म्हणजे त्या ज्या औषधी बॉटल असतात ना त्यांना आयुर्वेदिक पद्धतीने स्टरलाइज करून त्यामध्ये भरलं जातं. यामध्ये थोड्याफार पाठानुसार द्रव्यांमध्ये पुढे मागे येतात. पण जेव्हा वैद्याने निर्माण केलेला असतो च्यवनप्राश, त्यामध्ये प्रत्येक वनस्पती ही त्याच्या वीर्यामध्ये व्यवस्थित असली पाहिजे, तिचा व्यवस्थित काढा झाला पाहिजे, साखरेचं प्रमाण मर्यादित पाहिजे, तो च्यवनप्राश आहे, हलवा नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते. म्हणून मी नेहमी सांगते की तुमच्या जवळ असणाऱ्या वैद्याकडनं स्वतः निर्माण केलेला च्यवनप्राश घ्यावा. आता या च्यवनप्राशचे 2 प्रकारचे फायदे, एक जवळचे फायदे, एक दूरचे फायदे. जवळचे फायदे म्हणजे काय की तुम्ही कुठलेही पथ्य पाळले नाही पण रोज च्यवनप्राश खाल्ला तर काय फायदा होईल. तर सगळ्यात पहिला फायदा त्यांनी सांगितलाय कास श्वासहर, म्हणजे ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो, जे वारंवार इन्फेक्शनला आजारी पडतात, ज्यांना न्यूमोनियासारखा आजार होऊन गेलाय, अगदी लहान बाळापासून वयस्कर व्यक्ती ज्यांना वारंवार दमा लागतो, अशा व्यक्तींनी सकाळी दररोज च्यवनप्राश खावा. शीनशत, म्हणजे आता जे लोक खूप शीन तरी झाले नाही तर जखमी झाले, याचं एक थोडक्यात उदाहरण काय माहिती का, खूप गाडी चालवणारे, ट्रक चालवणारे, स्विगी, झोमॅटो अशा सगळ्या वाहनांवर सतत फिरणारे, अतिशय श्रम करणारे लोक, श्रम करून थकणारे लोक. तिसरं आहे बालानाम अंगवर्धनम, ज्या मुलांची उंचीच वाढत नाही, वजन वाढत नाही, म्हणावी तशी वाढ होत नाही, मुलगी वयात येते पण तिचे सर्व अवयव पुष्ट होत नाही, मुलांची म्हणावी तशी एक प्रकारचे आपण म्हणतो ना तेज आलं पाहिजे, ओज आलं पाहिजे, मिळेल ते काम करण्याची क्षमता वाढली पाहिजे, ती वाढत नाही, अशा सगळ्यांमध्ये. शिवाय स्वरशय, म्हणजे जे लोक बोलून बोलून थकतात, म्हणजे ज्यांची बोलण्यावर प्रॅक्टिस असते, जसं टीचर आहे, आमच्यासारखे वैद्य डॉक्टर्स आहे, गाणे गाणारे आहेत, गायक, या सगळ्यांना बोलणं हे खूप महत्त्वाचं काम असतं. किंवा काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये काम करणारे, हृदरोग, म्हणजे ज्यांना हृदयाचा त्रास किंवा बीपीचा त्रास सांगितला आहे किंवा मोठं ऑपरेशन हृदयाचं होऊन गेलेलं आहे, वातशोणित, म्हणजे ज्यांना रक्त आणि वात या दोघांचा पण दृष्टी आहे. याचं एक सोपं उदाहरण तुमच्या आजूबाजूला सापडणारे संधिवाताचे किंवा गाऊटचे पेशंट. मूत्र शुक्र स्थान दोष, म्हणजे ज्यांना किडनी स्टोन होऊन गेलाय, सारखं सारखं लघवीला जळकी लागते, अंगावरनं पांढरं पाणी जातं, थोडं थकलं किंवा वारंवार सेक्शुअल रिलेशन आले तर अंगावरनं पांढरा स्त्राव जातो, ज्यांना प्रोस्टेटची वाढ झालेली आहे. च्यवनप्राश प्रोस्टेटची वाढ कमी करत नाही पण तिथल्या अवयवाला बल देते. तर या सगळ्या आजारांमध्ये तुम्ही जर वारंवार च्यवनप्राश घेत आहात तर या सगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता तुमची वाढते. ऑफकोर्स आजार जर वाढलेला असेल तर औषध किंवा ऑपरेशन लागणार आहे, परंतु आजार पहिल्या स्थितीत आहे किंवा ह्या अशा आजाराची जुनी हिस्ट्री आहे किंवा तुम्ही खूप जास्त थकत आहात, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन रुटीनसह च्यवनप्राश घेऊ शकतात. आता दुसरा ज्याच्यासाठी च्यवनप्राश खूप जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे तारुण्य देणारा. त्याच्यात असं उदाहरण दिलेलं आहे ना की काळे केस कायम राहतील किंवा पांढरे झालेले केस काळे होतील, गळलेले जे दात आहे ते पुन्हा येतील, पडलेल्या सुरकुत्या निघून जातील. खरंच असं होतं का? लोक ऐकतात आणि म्हणतात आयुर्वेदात काहीही सांगतात, तसं होतं, परंतु त्याची एक पद्धत आहे. तुम्हाला वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे पंचकर्म वैद्याच्या देखरेखीखाली करून घेतलं पाहिजे, हा पहिली अट आहे. आणि दुसरी अट, हा च्यवनप्राश कुटी प्रावेशिक पद्धतीने घ्यावा लागतो. कुटी प्रावेशिक म्हणजे एक विशिष्ट रचनेची कुटी बांधलेली असते, एक विशिष्ट आहार दिला जातो, तुमची वय प्रकृतीचं सगळं गणित मांडून काही कालावधी पर्यंत त्या कुटीमध्ये राहायचं असतं आणि मग च्यवनप्राश खायचं असतं. असं सर्वप्रथम च्यवन ऋषींनी केलं आणि म्हणून त्यांना तारुण्य प्राप्त झालं. ह्या च्यवनप्राशाची जी पद्धत आहे ही याची मेथडॉलॉजी, त्यातले द्रव्य वापरायचे कोणते, ते कसं बनवायचं, हे सगळं अश्विनी कुमारांनी च्यवन ऋषींना सांगितलं असा उल्लेख आहे आणि ह्या च्यवन ऋषींनी सर्व जनतेला सांगितलं. याचा सगळ्यात शेवटचा उल्लेख मदन मोहन मालवीय, जे आपल्या खूप मोठे आपल्या देशातले महापुरुष होऊन गेले, त्यांनी कुटी प्रावेशिक रसायन सेवन केल्याचा उल्लेख हा आपल्या इतिहासात मिळतो. त्यानंतर गेल्या एवढ्या वर्षांमध्ये अजून ही पद्धत प्रत्यक्ष कुटी बांधून समाजापासून अलिप्त होऊन ह्या पद्धतीने रसायन कोणी सेवन केलेलं नाही, म्हणून त्या पद्धतीचे फायदे मिळालेले नाहीये. परंतु तरी देखील तुम्ही तुमचे दैनंदिन कामं, म्हणजे कधी बाहेरचं खाणं आहे, कधी जागरण करणं आहे, कधी पथ्य पाळणं न पाळणं आहे, हे सगळं करत असतानाही च्यवनप्राश खात असतात,
तर तुमची प्रतिकारशक्ती वाढणारच याची गॅरंटी तुम्हाला आज वैद्यकशास्त्र देतं. हजारो वर्ष जुन्या संहिता देतात. आणि आमचे नेहमी जे पेशंट आमचे नेहमी च्यवनप्राश सेवन करतात हे पेशंट तुम्हाला देऊ शकतात. हा लहान मुलांना जितका उपकारक आहे तितकाच गर्भिणीला उपकारक आहे, तितकाच प्रसूता स्त्रीला म्हणजे जिने बाळाला जन्म दिलेला त्या स्त्रीला उपयोगी आहे. आणि जो सगळ्या घराचा करता धरता पुरुष आहे, जो दिवसभर कष्ट करतो, त्याने तर च्यवनप्राशचा लाभ जरूर घेतला पाहिजे. बरं, या च्यवनप्राश खाण्याची पद्धत काय? तर सुरुवात अशी करायची, तुमच्या ह्या बोटाच्या पेरावर जेवढा मावेल तेवढा चाटण लेहण पद्धतीने घ्यायचा. याच्यात संस्कृत शब्द त्यांनी खूप छान सांगितलेला आहे, न उपरुंध्यान भोजन, म्हणजे इतक्या जास्त प्रमाण घ्यायचं नाही की तुम्हाला भूक लागणार नाही. तुमच्या भोजनाचा रोधन नाही करायचे, ते रसायन आहे. मग तुमच्या भुकेनुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकतात. फार तर 2-2.5 चमच्यांपर्यंत देखील प्रमाण वाढवता येतं. हा सकाळी उपाशी पोटी घ्यायचा, चाटण स्वरूपात घ्यायचा. हा घेतल्यावर 15 मिनिट काहीही घ्यायची गरज नाही आहे. आणि मग नंतर तुम्ही तुमचं दैनंदिन रुटीन नक्की चालू करू शकतात. आपल्याकडे आम्ही स्वतः वैद्यांनी बनवलेला च्यवनप्राश उपलब्ध आहे. तुम्हाला खाली फोन नंबर दिलेला आहे. ज्यांना आमच्याकडनं म्हणजे वैद्यांनी बनवलेला गॅरंटीयुक्त च्यवनप्राश हवा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. जे आमच्यापासून म्हणजे नाशिकपासून लांब राहतात त्यांनी तुमच्या जवळच्या वैद्यांशी जरूर संपर्क साधावा. त्यांना त्यातल्या प्रत्येक वनस्पतीचं ज्ञान असतं. त्याच्याने होणारा फायदा आणि तोट्याचा अभ्यास करण्यात त्यांनी 6 वर्ष घालवलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा वैद्याचं त्या प्रॉडक्टवर नाव लागतं, त्याच्या शास्त्राचं नाव लागतं, तेव्हा ही त्याची जबाबदारी बनते की त्याने ते समोरच्याला अचूक आणि योग्य प्रकारे दिलं गेलं पाहिजे. म्हणून वैद्यांचा च्यवनप्राश घ्यावा. कारण च्यवनप्राश हा एक प्रॉडक्ट आहे, परंतु त्यामागे शास्त्र आहे. तो काय बाजारात मिळणारा आणि 10 मिनिटात बनणारा हलवा नाही आहे. ते एक शास्त्रोक्त कल्प आहे आणि तो शास्त्रोक्तच पद्धतीने घ्यायला पाहिजे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर जरूर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पाठवा. याने आम्हाला मदत मिळते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.